डॉक्टर यशवंत चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजच्या ह्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लाभलेले आमचे अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार साहेब आणि श्रोत्यांच्या मेंदूला अशा झिंझिण्या आणणारं भाषण जे करतात ते आपले ॲक्टर आणि सर्वांचे लाडके आपले एकनाथजी उर्फ अनिल मोरे सर. अपेक्षा असते त्यांचे भाषण ऐकल्याशिवाय ते जेवणामध्ये जसा ठेचा असतो की नाही, ते ठेचा मिरचू खाल्ल्याशिवाय झिंझिण्या येत नाही. तसं वैचारिक जो ठेवा आहे तो मोरे सरांकडे आहे. अनुभवही आहे, वाचन प्रचंड आहे आणि अतिशय मोठ्या पोस्टवर काम केल्याचा अनुभव आहे. सेक्रेटरी पोस्टवर काम करणं काही जोक नाही. तुम्ही आता MPSC UPSC करत आहात, तुम्हाला माहीत आहे सेक्रेटरी म्हणजे काय चीज असते ते. त्याच्यानंतर आमचे RTO सर, RTO ऑफिसला जायचं म्हणलं की ते आम्हाला मनामध्ये थोडीशी दुगदुग आणि भीती असायची, पण जेव्हापासनं सरांच्या कामात सरांची ओळख झाली, सर आले तेव्हापासनं RTO ऑफिससुद्धा लोकाभिमुख झाले असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. सेम गोष्ट आमच्या मॅडमबद्दल आहे. प्रीती मॅडम इथं येतात. बँकेमध्ये मॅनेजरकडे जायचं म्हणजे लोन सँक्शन किंवा अजून कुठलं काहीतरी असेल तरच जात होतो, पण मॅडम जसा येऊन बँकेची माहिती किंवा आपल्यात मिसळत आहेत, खरंच कौतुकास्पद आहे. काशीरामजी सोबत काम केलेले आमचे मोरे साहेब, त्यांचे विचार ऐकणं नेहमीच प्रेरणादायी आहे. आणि कैक डझन पुस्तकाचे लेखक भोपाळे सर. आणि मित्रांनो, खरं म्हणजे तुम्ही दीपक कदम सरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं कारण नंतर सांगतो. मी एक असा भाग्यवान माणूस आहे की आज रोजी मी म्हणजे पिता नांदेडमध्ये शिवजयंती साजरी करत आहे आणि माझा मुलगा जो सुयश चव्हाण दिल्लीमध्ये आज आंबेडकरवादी मिशनच्या ओल्ड राजेंद्र नगरच्या याच्यामध्ये शिवजयंतीचा आत्ता कार्यक्रम चालू आहे. काय योग आहे पहा. नांदेडपासून दिल्लीपर्यंत शिवजयंती आणि त्याचं माध्यम दीपक कदम सर आहेत. त्याच्यामुळं सरांचे उपकार म्हणा, सरांचं मार्गदर्शन म्हणाल तेवढं कमीच आहे. आत्ताच आम्ही बसलो होतो रेस्टरूममध्ये, तर कामाजी पवार सर म्हणले की आपण शिवाजी महाराज म्हणतो, पण जगामध्ये अजून काही लोक आहेत ना असे शिवाजी महाराजांसारखे होऊन गेलेले. कोण आहेत बाबा ते लोक? UPSC करणाऱ्या मुलांना कदाचित माहीत असेल. याच्यावर थोडंसं जर रिसर्च केलं तर लक्षात येते. अलेक्झांडर द ग्रेट 356 BC ची गोष्ट आहे. गेनिज खान, लिओनार्ड फर्स्ट, सन टी झू, आपले अशोका, सम्राट अशोका, त्यांचंही नाव आहे 268 ते 232 BCतलं. हॅनिबल, जुलियस सीझर, माइंटो मुसाकी जापानवाला, सलाद्दीन आणि रिचर्ड द फर्स्ट, हे जे 10 जगातले नामांकित योद्धे होऊन गेले, त्याच्यानंतर म्हणा किंवा त्यांच्यापेक्षा किंबहुना काकणभर सरस नाव छत्रपती शिवाजी महाराजाचं जागतिक लेवलवर आहे. मित्रांनो, मजाक नाही. कोणतीही गोष्ट घ्या, शिवाजी महाराजापासून काय शिकावं असं जर तुम्ही MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना म्हणलं तर शिवाजी महाराजापासून शिकणाऱ्या प्रमुख 10 गोष्टी निघाल्यात. त्या गोष्टी ह्या आहेत की त्यांचं व्यवस्थापन प्लॅनिंग फारच महत्त्वाचे आहे. कुठलंही युद्ध करायचं तर त्याची इत्थंभूत माहिती. शिवाजी महाराजाचं हेर खातं इतकं जबरदस्त होतं की आपण म्हणतो ना, द वॉर इज वन बिफोर ही दॅट फॉट्स. म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या अगोदरच तुमची नीती प्लॅनिंग असं असलं पाहिजे की ते युद्ध पेपरवर जिंकलं पाहिजे. बाकीच्या फॉर्मॅलिटीज नंतर होतात. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांची युद्ध मॅक्झिमम कधी व्हायचे? अमावस्येच्या रात्री. अमावस्या लोक अपशकुनी म्हणतात,
पण तसं नाही. महाराज अमावस्येला जायचे, किर्र अंधारामध्ये जायचे, जेव्हा शत्रू आरामशीर झोपलेला किंवा निवांत असेल त्यावेळेला ह्यांची युद्ध असायची. आणि प्लॅनिंग असं जबरदस्त असायचं महाराजाचं. कुठं दारुगोळ आहे, कुठं सैनिक आहेत, सगळं इतंभूत माहिती. आपला हेर खातं फारच चांगलं होतं. त्याच्यामुळं सक्सेस रेट अतिशय जास्त आहे. ह्या जागतिक 11 योद्ध्यापेक्षा शिवाजी महाराजाचा जास्त आहे. खून खराबा कमीत कमी आहे आणि आउटपुट मॅक्झिमम आहे. त्याच्यानंतर दूरदृष्टी आहे. हा इंटरव्ह्यू क्वेश्चन पण होऊ शकतो MPSC UPSCला, की तुम्ही महाराष्ट्रातले आहात, छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव एवढं मोठं आहे, तर तुम्ही त्यांचे काय काय गुण घेता असं फटकन विचारलं जाऊ शकतं. हे तुम्हाला 1 2 3 4 सांगता आलं पाहिजे. दूरदृष्टी म्हणजे प्रत्येक गोष्ट पुढं काय होणार आहे. आता मला सांगा, आग्र्याहून सुटका झाली, आग्र्याहून सुटका झाली करून घेतली, तर काय विमानाने आले का, हेलिकॉप्टर होतं का जहाजाने आले, कशाने आले? घोडदौड करतात. एका घोड्यावर बसून महाराष्ट्रात येणं शक्य आहे का? हे तिथं जायच्या अगोदर त्यांनी 5 घोडे 10 घोडे असे काही काही अंतरावर असे पेरून सैनिक ठेवलेले होते. ताज्या दमाचे घोडे भेटायचे 100 किलोमीटर 50 किलोमीटर झाले की पुढं. त्याच्यामुळं तो जो डिस्टन्स शॉर्ट पिरियडमध्ये कव्हर झाला, त्याच्यामुळं महाराष्ट्रात येणं महाराजांना विदिन टाईम शक्य झालं. ही सगळी दूरदृष्टी आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पुढचा विचार असायचा. त्याच्यानंतर बघा, त्यांचं योग्य सहकार्याची निवड हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आताच एक जण म्हणाले की शिवाजी महाराजाचे खरे शत्रू त्यांचे नातेवाईकच होते. तुम्हाला माहिती आहे, संभाजी महाराजाचे आपण मालिकेत सुद्धा बघितलेलं आहे. त्यांच्याच मेहुण्यांनी हाल केले, सुभेदारी द्या, हे द्या, आम्हाला वतन द्या, ह्याच्या नावाखाली. त्याच्यामुळं जर चांगली गोष्ट करायचं असेल तर सगळे सोयरे बघून चालत नाही. कोणती जात धर्म असो. अहो मला सांगा तुम्ही, आता एवढं आपण आपल्याकडं घटना आहे, एवढे सुशिक्षित आहोत, इंटरनेट हे सगळं MD PhD लोक आहेत सगळे, आणि आता हे जातीमध्ये हे विभागण्या, मला आरक्षण द्या, ते द्या. बिचारा जरांगे पाटलाचा हाल बघा तुम्ही. आज 10 दिवस झाला अन्न नाही पोटात. सामान्य माणूस आहे. आमचे नेते म्हणतात हे आमचा नेता नाही म्हणून. नेता म्हणायलाची गरज नाही. तो गरिबीतून आलेला माणूस आहे आणि त्याचं टार्गेट एकदम फिक्स आहे. समाजासाठी आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे. खरं खोटं ते काळ बघेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तो विकल्या गेला नाही कोणाला. एवढे मंत्री गेले, हे गेले, नाहीतर आजकाल तुम्हाला माहीत आहे, थोडंसं इकडची शेती, इकडचं बंगला, गाडी देतो म्हणलं की लगेच विकल्या जातात. विकल्या गेला नाही. थोडं कुठं ना कुठं तरी त्याच्यात महाराजाचा मावळ्याचा गुण नक्की आहे. यश कमी प्रमाणात जास्त प्रमाणात मिळेल, पण आता मोरे साहेब म्हणल्यासारखं समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम नक्की केलेलं आहे. त्या पाटलासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्या 10 दिवसापासून उपाशी आहे बिचारा तिथं. त्याच्यानंतर टीमवर्क महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी कोणतंच काम मी एकटा केलं असं म्हणले नाही. टीमवर्कमुळं कामं सोपे होतात आणि आपण पण जीवनामध्ये टीमवर्क करायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा गुण म्हणजे टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट तर अत्यंत महत्त्वाचं आहे. सुरत लुटली, मला तर असं वाटतं की त्याचाच राग आता सध्या बिचाऱ्या महाराष्ट्रावर होऊन सगळे कारखाने तिकडे जातात की काय वाटाले. पण ती होऊन गेलेली गोष्ट आहे 400 वर्षापूर्वीची. काय मला सांगा तुम्ही, आम्ही काय पाप केलं? आम्ही काय भारताचे नागरिक नाही का? आम्हाला का हक्क नाही का? सगळेच आम्हाला काय गुजूच व्हावं लागते असं काही आहे का? नाही. कुठंतरी विचार ब्रॉड करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराज म्हणल्याने कोणी होत नाही, अजिबातच नाही. त्याचे गुण असावे लागतात. महाराजाचे गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही एक जरी गुण दाखवला, जसा जरांगे पाटील दाखवतात, लोक डोक्यावर घेतात. सांगायची बिलकुल गरज नाही. तुम्ही पूर्ण देश डेव्हलप करा ना. इकडलं तिकडलं कशाला घेऊन जाऊन मोठेपणा करता? इकडले तिकडले नेते कशाला चोरून घेऊन जाता? काय गरज आहे? तुम्ही तुमचे माणसं तयार करा, शिवाजी महाराजांनी मावळे तयार केल्यासारखं. आणि देशाला, जगामध्ये भारताला एक मोठी सुपर पॉवर करण्याचं स्वप्न बघा. तुम्ही हे असे छोटे गेम खेळून काही उपयोग नाही. लॉंग टर्ममध्ये हे नाही काम करत. महाराजाकडे दुसरा महत्त्वाचा असलेला गुण म्हणजे आत्मविश्वास, प्रचंड आत्मविश्वास. आताच गोपाळे सरांनी उदाहरण दिले की 100 मार्काचा पेपर असला तर किंवा होते की नाही म्हणतात. किंवा नवीन मुलं मुली आलेले आहेत, UPSCचा सिलेबस बघितले की अरे 10 लाख मुलं बसतात, हे आपल्याला जमते की नाही असं म्हणतात. तुम्ही रेसच्या घोड्यासारखं पाहिजे, झापड बांधायची आणि तुमच्यामध्ये जितकी एनर्जी आहे तेवढं तुम्ही तुमचा आउटपुट 100% बाहेर द्यायचा. मागं
किती हजार आणि किती लाख मागं पडले ते बघितलं नाही. आमचा सुयशनं जेव्हा एका वर्षात UPSC क्रॅक केली त्यावेळेला तो पहिल्या 100 मध्ये आला. त्यावेळेला बघितलं नाही 10 लाख बसतात का 15 लाख बसतात, पहिल्या 100 मध्ये 56 आला. हे तुम्ही सगळ्यांनी असं लक्षात ठेवलं पाहिजे. बघायचं नाही इकडं तिकडं, सरळ टार्गेटकडे बघायचं आणि टार्गेट हिट करायचं. हा मी टाळ्या घेतल्यात त्यांच्याकडून सर. हा नाही परत एकदा टाळ्या सुयशसाठी आणि सरसाठी. मी एकमेव असा पिता आहे की पिता नांदेडमध्ये आणि पुत्र दिल्लीमध्ये शिवजयंती साजरी करत आहेत आणि त्याची माळ ही आंबेडकरवादी मिशन आहे. कॉज बिहाइंड दॅट. मजाक नाही साहेब, फार नशीब लागते ह्याला. महाराजाकडं सर्व धर्म समभाव होता. कधीतरी ऐकलं महाराजाच्या काळामध्ये हे इतकं टक्के रिझर्वेशन, हे नाही ते नाही, काही त्रास झाला? अजिबात नाही. हे टक्केवारी पूर्ण खतम करा. तुम्ही सगळ्यांना मोफत शिक्षण द्या, नोकरीची हमी द्या आणि प्रत्येक सिटीजन ऑफ इंडिया ह्याची तुम्ही गॅरंटी घ्या. कोण मागते रिझर्वेशन? काय गरज आहे तुम्हाला? तुम्हाला तुमच्या आरोग्याची, शिक्षणाची, नोकरीची हमी जर मी प्रत्येकाला देत असलो तर कोणत्याच गोष्टीची गरज नाही. आणि मला वाटते बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होतं, थोडे दिवस ठेवा नंतर हे करा म्हणण्याचं. पण हे याच्यामध्ये राजकारण भरपूर आहे. महाराज प्रत्येक निर्णय शांततेने घ्यायचं. म्हणतात ना की प्रेमामध्ये कधीच वचन देऊ नये. आपले रामराजाचे वडील त्यांनी राजा दशरथांनी कैकेयीला खूप मूडमध्ये असताना वचन दिलं आणि बघा दुर्दैव ते आपल्याकडं कसा चेक असतो तसा पोस्ट डेटेड चेक सारखं त्या माऊलीनं तो चेक तसाच ठेवला आणि योग्य वेळी वापरला. किती फालतूपणा आहे मला सांगा, किती त्रास आहे हा. रामाला अनंत यातना भोगाव्या लागल्या ह्या गोष्टीमुळे. त्याच्यामुळं प्रेमात कधीच वचन देऊ नका आणि रागात माणसांना तोडू नका. निर्णय शांततेत घ्या, सगळं चांगलं होते. महाराज हेच करत होते. महाराजांनी आताच मोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी असं कधीच म्हणले नाहीत की हा शिवाजीचा किल्ला, हा संभाजीचा किल्ला, हा जिजामातेचं उद्यान. हे आपले नखरे आहेत इथले आत्ताचे. हे सगळं राज्य हे रयतेचं राज्य आहे आणि हे रयतेचं राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. महाराज फार तसे हुशार होते. आपण म्हणतो ना आता सध्या जे गुप्त शक्ती काम करत आहेत त्या गुप्त शक्तीला पुरून उरणारी मानसिक ताकद त्यांच्यात होती. त्यांनी बरोबर हेरलं होतं कोणाला कसं गुंतवावं, कोणाला कसं गुंतवावं. त्याच्यामुळं जातीभेद हे ते कधीच महाराजांनी येऊ दिला नाही. मित्रांनो, एवढे किल्ले बांधले पण महाराजांनी कधीच स्वतःचं नाव दिलं नाही. आणि एका महत्त्वाच्या विषयावर हात घालून मी आवर्त घेतो, कारण सगळ्यात गायकवाड साहेबाचं भाषण मला चांगलं वाटलं कारण त्यांनी सगळ्यात शॉर्टमध्ये केलं होतं. तर तुम्ही कधीतरी ऐकले का शिवाजी महाराजाच्या काळात मराठवाड्यात एवढ्या आत्महत्या, विदर्भात इतक्या आत्महत्या शेतकऱ्याच्या याच्यात? कधीच नाही. काय होत त्यावेळेला? का DAP नव्हता, फवारण्या नव्हत्या, काहीच नव्हतं. आता सध्या का ही वेळ आली शेतकऱ्याची? शेतकरी पैसे बाळगून होता, महाराजाची सपोर्ट होता शेतकऱ्यांना. आता जसं सांगितलं तसं की त्याच्या भाजीच्या देठाला हात लावू द्यायचे नाही, नाहीतर आपले पोलीस बघा दंड्या आपटले की 100 रुपये 50 रुपये काढतात. RTO साहेबांनी हे मनावर घेऊ नये. आता राहिलं नाही तसं. आता दंड्या आपटायचं सोडून देऊन नुसते फोटो काढतात. माणसं इकडं तिकडं बेसावत झाले की फोटो. तर मी काय म्हणतो, ती व्यवस्था सुद्धा जनतेसाठीच आहे. तुम्ही निजाम काळासारखं वागून आम्हाला त्रास देऊ लागलं तर शेवटी हा पैसा कोणाच्या घशात घालायला नेऊन, आहे की नाही? म्हणजे उगा एक मजाक नाही सांगायलो, एवढं काही सिरियस गोष्ट नाही ही. तर नाही मला काय म्हणायचं, अहो तुम्ही पार्किंग करत नाहीत साहेब नांदेडमध्ये. नांदेडच्या रस्त्याची अवस्था सगळ्या देशात खराब झालेली आहे. लाखो कोटी रुपये इथं आलेले आहेत, कुठे गेलेत पैसे? नांदेडकरांचं प्रत्येकाचं, मी नांदेडकर आहे, प्रत्येकाचं जीवन बघा कसं असह्य झालेलं आहे. गाडी, 4 व्हीलर, 2 व्हीलर, सायकल, पायी चालणं अवघड झालेलं आहे. उठलं की अमृत योजना, हे योजना, तुम्ही तुमचे टक्केवारीसाठी सगळा सत्यानाश करून टाकलाय नांदेडचा. आणि तुम्ही सगळ्यांना वाऱ्यावर सोडून देऊन दुसरीकडेच वारीला निघून जाता. कोणाला जाब विचारायचा? नांदेडकरांनी काय पाप केले काय? त्यांनाही स्वच्छ नांदेड, सुंदर नांदेड, हरित नांदेड पाहिजे नको? जाऊ द्या, विषयांतर कशाला करायचं. तर आजच्या शेतकऱ्याचे इतके हाल आहेत साहेब, मी सांगतो तुम्हाला. तो माझा रिसर्च टॉपिक आहे, थोड्याच दिवसात मी त्याच्यावर पुस्तक घेऊन यायलो. तुमच्या शुभेच्छा राहू द्या, कारण की फॅक्ट आहे.
शेतकऱ्याचे जे इनपुट्स आहेत, लाईट वेळेवर नाही, पाणी नाही, खत नाही, बियाणं बरोबर नाही त्याला, आणि एवढं करून दिवस रात्र मेहनत करून तो शेतकरी जे काढतो त्याच्या भावाला, त्याच्या मालाला भाव नाही. हमी भाव काय, टमाटे 100 रुपये होतात, लगेच 2 रुपये होतात. त्याने काय करावं? एवढे प्रोसेसिंग युनिट कुठून टाकावे, कुठल्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं, त्याचं भाडं कुठलं द्यावं? अहो, एवढी दयनीय अवस्था आहे. मी आमच्या गावाकडे एक वेअर हाऊस बांधले सध्या, एक करून बघावं म्हणलं कसं राहते शेतकरी, ते म्हणजे व्यापारी खूप पैसे कमवतात म्हणलं, तर आपणही करून बघावं म्हणून बघितलं मी. तर पहिल्या वर्षी मी 50,000 रुपये घाट्यात गेलो. आता सध्या होते सुरुवातीला घाटा होते म्हणून आता सध्या एका व्यापारी मित्राचा सल्ला घेऊन सोयाबीन घेतलं. नेमकं आले तर किरायाचं आलं आणि आपण स्वतः घेऊन ठेवलं. 5,800 रुपये क्विंटलनं घेतलेलं सोयाबीन आज गटांगळ्या खाले 4,000 4,500 मध्ये. आता माझा हिशोब काढला तर लाखो रुपये मायनसमध्ये मी आहे. मला त्या सोयाबीनच्या किमतीत, उत्पन्नातून माझं काहीच वाकडं होत नाही. एक हॉबी म्हणून केले मी, पण ज्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे त्या शेतकऱ्याचं काय होत असेल मला सांगा तुम्ही. ह्याचा वाली कोण आहे? तुम्ही तेल इम्पोर्ट करता, हे इम्पोर्ट करता, सगळे माल इलेक्शन होईपर्यंत भाव स्थिर ठेवायचा प्रयत्न करता, पण हा शेतकरी मरायला आहे. ह्याचा वाली कोण आहे? कापसाचं काय? कोणत्याच पिकाचं खरं नाही. कोण सुखी आहे मला सांगा? सामान्य नागरिकाचे असे हाल, शेतकऱ्याचे तसे हाल. फक्त मग मंदिरं लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये घालायचे. राम 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 म्हणतो, आमचाही राम आहे, तुमचाही राम आहे. पण मला सांगा, मी एक छोटंसं कोट आणले, मी तुम्हाला सांगतो, किंवा UPSC MPSC करणाऱ्या कोणी विद्यार्थ्यांनी मला हे सांगावं, ज्या वेळा एक असा जर ग्लोबल विचार केला, ज्या वेळा भारतामध्ये हे सगळे धिंगाणे चालू होते, औरंगजेब शिवाजी महाराजाच्या मागे लागलेला, आदिलशाही, हे सगळ्या शहा इकडं होत्या, स्त्रियावर अत्याचार, हे ते सगळा गोंधळ चालू होता भारतात, महाराष्ट्रात, ह्या सगळ्यात, त्यावेळेला जगात काय चालू होतं? अमेरिका, युरोप, रशिया, चीन, जपानमध्ये काय चालू होतं? कोणीही एका विद्यार्थ्यानं उठून मला एक उदाहरण सांगावं की इथं हे चालू होतं 16व्या शतकात. मित्रांनो, 16व्या शतकामध्ये जेव्हा आपण हे करत होतो त्यावेळेला इंग्लंडमध्ये विल्यम गिल्बर्ट नावाच्या माणसाने पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्डचा शोध लावला. आयझॅक न्यूटननी डिफरन्शियल कॅल्क्युलेटर डेव्हलप केला त्यावेळेला. सॅम्युअल मॅफर्डनं पॉकेट कॅल्क्युलेटर काढला. अजून एका सॅम्युअल स्टॉकहोम त्यांनी, जर्मनीवाला आहे, त्यांनी एका मायनर्स डिसीजचा शोध लावला, ट्रीटमेंटचा. जेम्स ग्रेऑन ह्या माणसाने जिओग्राफिकल टेलिस्कोपचा शोध लावला. रॉबर्ट हुकने इंग्लंडमध्ये त्यावेळेला सेल, बायोलॉजीचे विद्यार्थी जे असतील त्यांना माहीत आहे, पेशी, सेलचा शोध लावला मायक्रोस्कोपमधून त्यावेळेला. आपली साधी चाइल्ड बॉटल जी आहे, फिडिंग बॉटल, त्याचा शोध 16व्या 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये त्यांनी लावला. त्या बाटल्या अजूनही आपण वापरतो मुलांना दूध पाजायला. आपल्याकडं जेव्हा हे धिंगाणे चालू होते, लुटमार चालू होती, त्यावेळेला शांत डोक्यानं, पीसफुल, मी सुदैवानं 10 वर्षापूर्वी युरोपला गेलो होतो. पृथ्वी तलावर ह्या सगळ्यात सुंदर आणि मानवाला वस्ती करण्यासारखी जागा कुठली असेल तर युरोप आहे. काय सुंदर, काय हिरवीगार पट्टी, काय माणसं, काय आपण म्हणजे की नाही भट्टीतून काढलेली माणसं दिसतो. केळी पिकवतात ना त्याच्या अगोदर उंच पुरी माणसं, बायका, एकदम हायटेड, आपले पायात असा बाक आलेला आहे, व्हिटॅमिन D गेलेला आहे, पोट मागं, टक्कल तर लवकरच पडते. म्हातारे माणसं सुद्धा उंच, गोरे पान, असे खटाखट चालतात की आपल्याला असं वाटते की आपण कुठं कुपोषित आहोत त्यांच्या समोर, आहे की नाही. ती जागा आहे. तर त्यांनी हे शोध लावलेत, शांत डोकं. आणि आपल्याकडं दुर्दैवानं आपण त्यांना काय, आपल्या पूर्वजांना, ठराविक लोकांना दोष देऊन उपयोग नाही, आपणही जबाबदार आहोत. गावागावात मारुतीचं मंदिर आहे, गावागावात मारुतीच्या मंदिरामध्ये लायब्ररी का नाही हो? प्रत्येक गावात लायब्ररी का नाही? मंदिर ठेवा, गेल्या पाया पडा, लायब्ररीमध्ये अभ्यास करा, तर तुम्ही न्यूटन सारखे शोध लावाल. तुम्ही सकाळ संध्याकाळ कीर्तन कुठून काय होणार का आहे मला सांगा तुम्ही. मी नाव ठेवायला नाही, मी रिस्पेक्ट करतो. वारकरी लाखो करोडच्या संख्येनं जातात. त्या पंढरपूरमध्ये काय होते हायजीनचं बघा तुम्ही. ते वर दर्शन करून वापस येतात. त्या चालण्यामध्ये जो आनंद असेल, विठ्ठल भेटत असेल तो भेटेल, नाहीतर पण बाकी एनर्जी, ह्युमन मॅनपॉवर किती वेस्टेज आहे. तुम्ही तेवढे माणसं एखादं गाव हे करण्यासाठी लावा, किंवा राम मंदिरला एवढे कोटी लावलेत,
परवा अबुधाबीमध्ये कितीतरी अब्ज रुपये लावून मंदिर बांधलेलं आहे. अरे बापू, ते 700 कोटी एखाद्या जिल्ह्याला लावले असतेच तर रोड, पाणी, ड्रेनेज सगळं झालं असतं. कित्येक शाळांमध्ये अजून पण टॉयलेट नाहीत, लायब्ररी नीट नाही. शाळेला भोपाळे सर काम करतात बघा तुम्ही, शाळेसाठी काम करतात, शाळेचे हाल बघवत नाहीत. मग जिथं शिक्षणाचा मान नाही तिथं तुम्हाला बाकी काय मिळणार आहे मला सांगा. त्याच्यामुळं डोळ्यात अंजन घाला. आपण कोण्या एका जाती धर्माचा, मला हा आनंद आहे बघा, हा जो माहोल आहे सरस्वती नांदते इथं. मी सांगतो तुम्हाला, अक्षरशः सरस्वती नांदते. कारण आताच मोरे सर म्हणल्यासारखं, मला वाटते गानोरकर सर म्हणले होते की गेलेले, की आंबेडकरवादी मिशनमध्ये शिवजयंती काय प्रकार आहे. इथं त्यांना माहीत नाही की शिवजयंती नाही, सगळ्याच जयंत्या इथे साजरा होतात आणि ह्या इंटेलेक्च्युअल लेवलवर होतात. इथं जात पात धर्म काही नाही. म्हणून कदम सरांना एकदा जोरदार टाळ्या. आणि मी जास्त वेळ घेत नाही, मला गायकवाड सर सारखं थोडक्यातच संपवायचं होतं, पण एका गोष्टीचा उल्लेख करतो मित्रांनो. आपले हे सगळे थोर पुरुष, जयंत्या, तुम्ही MPSC UPSC हे करता कोणामुळं, कोणाच्या जीवामुळं. हा एक खांबी तंबू आहे दीपक कदम सर. ह्या दीपक कदम सरांनी इतकं स्ट्रेस घेतलंय, मला सुद्धा आवडलं नाही इतकं स्ट्रेस घेणं. थंडीमध्ये मायनस टेम्परेचरमध्ये दिल्लीला जाऊन तो क्लास इस्टॅब्लिश केला. ऑफकोर्स त्याचं फळं दिसालेत आज, क्लास, मॉक इंटरव्ह्यू सगळे झालेत, मुलांना फायदाही होईल. पण त्यांच्या आरोग्याचं काय. 3 ब्लॉक झाले. मी डॉक्टर आहे, मला माहीत आहे की ब्लॉक झाले म्हणजे काय राहते. ह्यांचा पुनर्जन्म आहे साहेब. हे तुमचं आमचं पुण्य आहे म्हणून हे आज इथं आहे. नाहीतर हे असे माणसं असे वाटत घेऊन जाता जाता एक्सपायर होतात. मी माझा ही बाब जेव्हा सुयशला सांगितली, त्याने सुयशनी खारीचा वाटा म्हणून सरांना मदत करण्यासाठी मला सूचित केलेलं आहे. त्याप्रमाणे मी शिवजयंतीचा हे गमजा पण घालतो सरच्या गळ्यात आणि माझ्याकडून एक छोटीशी भेट सरांना देतो. ती सरांनी स्वीकारावी असं माझं विनम्र हे आहे. मी आकडा जाहीर करत नाही, पण सुज्ञ माणसाला जास्त चांगलं लागत नाही. सगळे नाटकं करता येतात, पैशाचं नाटक करता येत नाही. अत्यंत महागडे सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यांनी यथाशक्ती सरांना मदत करावी असं मी विनंती करतो.